महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका जलनीती या विषयावर बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्यासमोर पाणी पुरवठा नियोजन आणि भविष्यातील दूरदृष्टी या विषयावरती आपले मत जलक्रांती ग्रुपचे डॉक्टर प्रशांत अवसरमल यांनी मांडले आहे। शहराचं भौगोलिक जर आपण क्षेत्र जर बघितलं तर आपण याला 4 क्वाड्रंट मध्ये डिवाइड करू शकतो, ज्याचं सेंटर पॉइंट आपण अमरप्रीत हॉटेल घेऊ शकतो। बाबा पेट्रोल ते चिकलठाणापर्यंत जाणारा रस्ता आहे आणि आपला जो उत्तर आणि दक्षिण जो रस्ता आहे तो संग्रामनगरच्या उड्डाणपुलाकडे जातो आणि आपल्या उत्तर बाजूला कलेक्टर ऑफिसकडे जातो। तर या 4ही क्वाड्रंट मध्ये आपण सध्या महापालिका जी आहे तर ही हर्सूल असेल किंवा जायकवाडी असेल इथून आपण पाणी पुरवठा करतो, परंतु जायकवाडीवरून आपल्याला पाणी पुरवठा करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो, किती अडचणी येतात आणि भविष्यामध्ये आणखी किती अडचणी येणार आहे हे सांगता येत नाही। तोपर्यंत आपण आता जर वॉटर पॉलिसीचा विचार करतोय तर आपण सेल्फ सस्टेन का नाही व्हावं आपल्या पाण्यासाठी महानगरपालिकेने याचा विचार करणं सगळ्यात महत्वाचं आहे। कारण जायकवाडी धरणाची जेव्हा निर्मिती झाली तर तेव्हा त्याचा मेन उद्देश जो होता तर हा शेतीसाठी पाणी हा एक त्याचा मुख्य उद्देश होता, परंतु औद्योगिकरणामुळे आपलं शहर वाढलं आणि आपल्या शहराची डिमांड वाढली तर तो कुठेतरी मुद्दा त्याच्या मागे डिसेंट्रलाइजचा असावा असं माझं मत आहे। दुसरी गोष्ट प्रत्येकाने प्रकर्षाने जी मांडली तर ती रेन वॉटर हार्वेस्टिंगची मांडली। त्याच्यामध्ये दमगीर सरांनी सांगितलं की स्ट्रॉंग वॉटर मॅनेजमेंट पाहिजे आपल्या शहरामध्ये। जशी आपण भूमिगत ड्रेनेजची व्यवस्था केली तसं आपण स्ट्रॉंग वॉटर मॅनेजमेंटसाठी एक पाऊल उचललं पाहिजे, जेणेकरून लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी जाणार नाही आणि जे वाहणारं पाणी आपलं जे दूषित होतंय पावसाचं तर ते सुद्धा होणार नाही। कुठेतरी स्ट्रॉंग वॉटरचं कलेक्शन आपलं त्या ठिकाणी होऊ शकेल। रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी मी स्वतः पण पुढाकार घेतो, माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगर प्लंबिंग असोसिएशन पण आहे आणि आता आम्ही इंडियन प्लंबिंग असोसिएशनचे सुद्धा मेंबर झालेलो आहोत। तर आम्ही सुद्धा नागरिकांना आवाहन करतो की जर तुम्हाला ना नफा किंवा ना तोटा या तत्वावर जर रेन वॉटर हार्वेस्टिंग जर करून घ्यायचं असेल तर ते महापालिकेच्या सहकार्यातून किंवा मार्गदर्शनाखाली आम्ही ते करून देऊ शकतो। कारण आपण सगळेजण सजेशन टाकतोय, कोणीतरी ऍक्शन पण त्या संदर्भात घेतली पाहिजे। नंतर माझा पुढचा मुद्दा परत तिथं येतो की जायकवाडीवरती आपण किती दिवस अवलंबून राहायचं। आपण हे जे 4 क्वाड्रंट जे केलेले आहे या 4ही क्वाड्रंट मध्ये नॅचरल रिसोर्सेस ऑलरेडी अवेलेबल आहे। जसा पहिला क्वाड्रंट आपण जर जालना रस्ता म्हणजे एअरपोर्टच्या समोरचा पकडला उत्तर आणि पूर्व भागातला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपला हर्सूलचा तलाव त्या ठिकाणी उपलब्ध आहे। जसं वाघ सरांनी दुसऱ्या क्वाड्रंट सांगितलं ज्याचा की आपण उत्तर पश्चिम म्हणूयात, त्याच्यामध्ये आपण जर आपला हनुमान टेकडी असेल किंवा गोगाबाबा टेकडी असेल हे डोंगर आहे आपल्या शहराच्या बाजूला आणि आपलं तिथे त्या ठिकाणी उद्यान पण होतंय, त्या ठिकाणी सुद्धा आपण रिझर्वायरची निर्मिती ही करू शकतो। परत आपण जर दक्षिण आणि पश्चिम बाजू